अय काय माझ्या नवऱ्याचं एवढं एवढं तोंड झालंय खा. बाया. काय खाऊ? अंडी खा ताजी. मी अंडीच खात नाही या बोकडात मटका. तुम्हाला मी अंडीच कालवण करून घातले का नाही? अंडे कालवण करते डेऱ्यात पाणी सुद्धा ओतत नाही तिकडं. होतं की मग तुम्ही काय स्वतः काम केले म्हणून हे कर ना का? आम्ही जनावर सगळं सकाळपासून बघितलंय. ह्यासने वाटतं हे कामं केली की ही लय मोठी झाली आणि आम्ही कामं करतोय ते कुठे गेली. एवढा काही भांड्याला पाळा बघा, एवढा पाळा आहे बघा. इथं भांडी आहे ती. कशी आहेत भांडी तुम्हाला अजून दावती मी भांडी कुठं कुठं आहेत बघा. ही पोरांची स्प्राईट पिळेली स्वयंपाक कुठीत माहिती आज. तर बघा हिथं भांडी आहे ती बघा. अव मी सकाळपासून 3दा भाकरी केल्या त्या 3दा गॅसपाशी बसून. कालवण कारल्याची 2दा केली, एक मिठाचं एक तिखटाचं. परत ते मावशी आले ते त्यासने अंड्याच्या पोळ्या, 5 भाकरी. आणि आता नवऱ्याला हो का या कढईत कालवण, परत 5-6 भाकरी. आणि हो का या अंड्याची अजून भांडी. ही हो काय गॅसपाशी घाणा पडलाय. आणि ही नवरा म्हणतोय की तुला काय काम आहे, काय करायचं काय नाही सांगा मला. हो का ही भांड्याचा पाळा तर एवढा घासायचा. आणि मेन मुद्दा धुणं पडलंय अजून. धुणं आता 6:30 वाजलेले आहे. मी आज काय धुणं धुत नाही. भांडी आता घासील निम्यार्धीन पोरीला घेऊन घासते आता. वैताग आलाय, जीव माझा नसता नको नको झालाय. आणि नवरा म्हणतोय तू नुसती बसते. काय रे देवा, अवघड आहे टकुरेला. बसली बरं का तासभर. एवढं ऊन लागत होतं बाहेर सकट येऊ वाटेना म्हणून बसली. हां आणि नुसतं आज भिजवाय गेलं तिथं आज सॉंग करायला लागले रे माणसावर. तावदार आहे. आणि ही तर स्वयंपाक ही करायची कुठं नेट लागते हो भाई. अजून भांडी दिसते रे बघा. खोटं नाही व 3दा भाकरी केली रे गॅसपाशी जाऊन मी. सकाळच्या दुपारच्या ना आत्ता 4 वाजता अजून भाकरी 3 टोपल्यात होत्या बरं का. नव्हत्या 3 टोपल्यात होत्या. तर पुरायचं नाही म्हणून भाकरी केल्या. पुन्हाला बी जेव म्हणलं, पुन्हा बी जेवली. आणि भाकरीनं उठली का नाही वैरणीचं 4 कवळं तोडून आणलं. आणि आणलं बी मी 3 कवळं, जावं एक आणला. नवऱ्याला आणा म्हणलं तर हां मी वैरण आणत नाही, मला भिजवायचं या. लाईट गेली म्हणलं आता तरी आणा हवं एक कवळा. नाही बिचाऱ्यानं आणलं नाही कवळा. बायकोची माया नाही. आणि असला नवरा कशाचा. कामापुरता मामा, ताकापुरती मावशी, असंच आहे हो. कोण कुणाचं नसतं ह्या जमान्यात. कोण कुणाचं सकट नाही. एकटा जीव सदाशिव. एकटं झालं आणि एकटं जाया. बराबर आहे का. मला तर कटाळा येऊन गेलाय. मग आता मावशीला अंड्याच्या पोळ्या केल्या. आता 7 अंडी फोडली, तेल ओतलं, अंडी फोडून कालवण केलं कढईभर, तेवढं खायला दिलं. भाकरी केल्या गरम गरम खायला घातल्या नवऱ्याला. ती नवरा ही माझी जान फिरतोय काय करायचं. लेकरं खेळते ती. अगं पोरीनं उचला की भांडी फिंडी घ्या तिकडं चला घासूया. 6:30 वाजून गेले ते. अगं एका दिवशी घासा. अगं मला नाही त्या बापाच्या वरचा चलतेच्या वरचा आहे तुम्ही दोघी. गव्हाला काय एकदम नीट करून ठेवले जाय तर ही बिचारा दळण आहे तर काय करणं आहे तर आणि घरची गिरण म्हणते. कशाची गिरण आहे काय, ह्यांना दळणं होईना. आणि मी भिजवतोय की अजून जग दुनिया बी भिजवते की. काय करायचं अवघड आहे. वळतच जापड्या यायला लागते. 6:30 वाजून गेलेले. दिवस पूर्ण मावळा आला आता. धुणं सकट होत नाही आज मला वाटतंय. उद्या सगळं धुणं धुवायचं. भिजाय घातलंय बघा. परत त्या गाडीचं तसलं पायातलं धुवून काढलं ब्रशने घासून निरम्यात घालून. बायच्या जीवाला लय ताप आणि सगळं काम करावं लागतं या. नाही होईना नाही करणं तर राहतंय. काय करायचं अवघड आहे.
तरी हे अजून किचनमध्ये काय नाही राहणे एवढं म्हणून. दिदा काढाय घरी सोडून कटाळा आलाय अगं, झोप आली मला तर आता. भूक सकट नाही एकदा तर जाड घे तिथं भांडी घासतो का पाळा निघून. घास 2-2.5 पाट्या भांडी पडली त्यात. भाकरीची ताट 3 मोठी आणि 3 तवा इथं. काय सांगायचं तुम्हाला. पहिल्या एक पाठीत भरून ठेवला होता. मावशी आल्या म्हणते तेव्हा अंडीच्या पोळ्या केल्या त्या. तसं ते लय ऊन लागायलं. ते मावशी लय मागं लागल्या होत्या. चला मी तुम्हाला भांडी घासू लागतील, धुणं धुवू लागतील. मी म्हटलं नको काय करायचं. आम्ही झोपलो मग जाऊन दोघी बे. मग परत ते बसल्या आणि परत गेल्या उठून मग जाते म्हणले आता 4 वाजून गेले. मग ही आलती जेवाय ह्यासनी केल्या भाकरी कालवण खायला घातलं. मस्त न कधी नवऱ्यानं काम करणार आज उन्हात इराला उभा राहिलं. ते पाणी दारं पण धरायचं सुखाचं नाही व, पण आमचा बी जीव जाणावा असं वाटतं मला. दुसरं काय वाटत नाही. आम्ही तुमचा जीव जाणतो म्हणलं आमचा बी जाणं जाऊ ना जरा थोडा तरी. माणूस म्हणून तरी. बायको राहू दे तिकडं गाडूच्या डबऱ्यात, पण माणूस म्हणून तरी जरा तिची कदर करावी की. मला तर नको नको झालं जीवन. बस वाटते जांभळ्याला यायला लागले झाले कटाळा आलाय. मोना काय खेळते मोना. कराय काम धंदा व्हायचा. पुन्हा का रात्रीचा 8 वाजता. हे अशी लेकरं उलटी बोलते ते काय करायचं. अगं चांगल्या बाटल्या ते वर ठेविता. ती नाही फुटली होय. अवघड आहे मला. आमच्या गाडीत एक उंदर शिरले ती सगळी बाटली टोपणच खाल्ली. काय करायचं. मी सगळ्या बाटल्या काढत होती बरं का, तर म्हणजे बाटल्या ठेवतात म्हणून मी ठेवते. काय गुड्रा गुडल्या इकडे गुडले हिते तू माझ्यापेक्षा. अगं तू काम धंदा करते का नाही थोडा तरी. आता झाड काय पोरगी बघा पहिले किरसुऱ्या घेऊन फिरत होती, पण आता झाडाय नको काय नको खाते आणि खेळते एवढंच करते. आता याचं 8 दिवस झालं हिचं काम. झाडत नाही लोटत नाही काय सकत नाही. पहिली लोटत होती आणि त्या मोनाला तर लोटायला लावलं. मोना काय करते सांग का, हित्त किरसुरी मारते तिथं ठेवते, तिथं मारते तिथं ठेवते. आणि दिदाचं कसं आहे, मी काम करायला लागले की पुरींनी कामं केली पाहिजे ते असं दिदाचं. 3 पुरी 3 तरायच्या आहेत. मग कुठल्या पुरीच्या टोकरीला लागाव सांगा मला कमेंटमध्ये तुम्ही. लय मला डोक्याला टेन्शन आलंय. माझं बळ बघते द्यावं. आता ह्या दोघी एक खेळतंय एक बसलंय. जाऊन भांडी घेऊन गेले असते तरी नसतं का बरं झालं, जाऊन मी घासली असते. पण नको वाटतंय तसं कामं नको धंदा नको, नुसतं बसायला पाहिजे खायला पाहिजे. तर चला मित्रांनो घासू द्या भांडी आता.